राष्ट्रीय शिक्षण धोरणाची राज्यामध्ये शैक्षणिक वर्ष 2025-26 पासूनच म्हणजे यंदापासूनच अंमलबजावणी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानुसार नव्या शैक्षणिक धोरणानुसार पहिलीपासूनच मराठी इंग्रजी बरोबरच हिंदी भाषा सुद्धा सक्तीची करण्यात आली आहे आणि नव्या शैक्षणिक धोरणानुसार शालेय अभ्यासक्रमात भाषा संवर्धनाला विशेष महत्त्व देण्यात आले। इयत्ता 1ली ते 5वी मध्ये मराठी इंग्रजी आणि हिंदी या 3 भाषा आता सक्तीच्या असतील। मला असं वाटतं की स्थानिक भाषा ही अतिशय महत्त्वाची आहे आणि हिंदी ही जर आपल्या राज्यघटनेत आपण बघितलं तर जेवढ्या भाषांना रिकॉग्नायझेशन केंद्राने दिले त्यापैकी एक भाषा हिंदी आहे। मग तुम्ही हिंदीच भाषा कंपल्सरी का करताय? लोकांना चॉईस द्या ना, त्यांना हिंदी शिकू दे, कन्नड शिकू दे, तामिळ शिकू दे, गुजराती शिकू दे, दुसरी कुठली भाषा शिकू दे। हिंदी कंपल्सरी करण्यामागे काय उद्देश आहे मला अजून कळलेला नाहीये आणि ती का कंपल्सरी करावी याचं कारणही कळलेलं नाही। भाषा ही यासाठी केलेली की हिंदी भाषा ही राष्ट्रीय भाषा आहे। राज्यामध्ये मराठीला पहिलं प्राधान्य, नंतर सेकंडरी राष्ट्रभाषेला पहिलं दुसरं प्राधान्य असलं पाहिजे आणि तिसरं प्राधान्य जे तुम्हाला आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये लोकांची जी स्पर्धा करायची त्यावेळेला इंग्लिश आली पाहिजे। हा स्पष्ट त्याच्यामधला उद्देश आहे। काही लोक आपले मुलं इंग्लिश शाळेमध्ये आणि मराठी शाळेमध्ये मराठीला विरोध, तिथं हिंदीला विरोध, मुलं कुठे शिकतात? इंग्लिश शाळेत। नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे, त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत। महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे, त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे। पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही।